नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण राशी भविष्य बघूया 20 ऑगस्ट 2026 ते 19 सप्टेंबर 2026 मिथुन रास मिथुन लग्न। मिथुन राशी निसर्ग कुंडलीप्रमाणे तृतीयातली रास आहे, बुधाची स्वरास आहे, मनोरंजनाची रास आहे, मीडियाची रास आहे आणि अनेक कामं लीलया पेलणारी खुशाल चेंडू आहे बुध मिथुन राशीतला। वायुतत्वाचा असल्यामुळे अनेक ठिकाणी असणार आहे। उद्योजक जे मिथुन राशीचे आहेत, एकतर ही बुधाची रास आहे। बुध हा व्यवहार ज्ञान आहे, बिझनेसमन आहे बुध हा, आणि तृतीयात असल्यामुळे प्रयत्न करून यश मिळवणारा आहेच, आणि षष्ठातला स्वामी असल्यामुळे खूप पर्टिक्युलर असणार आहे कामामध्ये, कष्ट करायला कधी कमी नाही। 18 सप्टेंबरपर्यंत तुमच्या कुंडलीमध्ये सप्तमावर शनी आणि मंगळ, आणि नंतर नोव्हेंबर नंतर गुरुची दृष्टी पडणार आहे। एकाच वेळी शनी मंगळाची दृष्टी बिझनेसमध्ये बिझनेस टिकवायला अतिशय चॅलेंज देते। सुरुवातीला बुध बोलण्यामधून बाजी मारेल, आणि नंतर पराक्रमामध्ये येणारा रवी त्याच्याबरोबर खूप लवकर कामं उरकून कामात त्याला वर्चस्व मिळेल। केतू तिसरा आहे, केतू अलूफ आहे असं जाणवणार नाही, कारण फार जास्त आयुष्याच्या प्रेमात पडायचं नाही हे या केतूनी तुम्हाला गेल्या वर्षभरात दाखवलंच आहे। राहूची लग्नावर दृष्टी आहे, आणि तृतीयावर आहे आणि पंचमावर आहे। 17 ऑगस्टपासून महिनाभर रवीवर वक्रदृष्टी राहूची आहे, त्यामुळे जरा संशयाचं वातावरण असेल, पण कुठंच टिकायचं नाही, चालतोची वाट असे चालत राहता कायम, त्यामुळे ताजेतवाने राहता। गैरसमज कंटाळा या गोष्टींना वावच नाही मिथुन राशीला, कारण एका जागी टिकलं तर गैरसमज। त्यामुळे शनी तुमचा योगकारक ग्रह अगदी उत्तम काम तुमच्याकडून करवून घेईल। न्यायदानाच्या कामात असाल तर निस्पृहपणे काम कराल। न्यायदानाच्या दृष्टीने म्हणजे वकील असाल तर मोठ्या केसेस तुमच्या हातात येतील। नोकरदार लोकांसाठी महिनाभर मंगळाची दृष्टी सप्तमावर आहे। लग्नामधून वक्री बुध तो पण बघतोय। सामाजिक कामामध्ये आता फार पुढाकार घेऊ नका। रवी बुध तिसरे आहेत, कामात पराक्रम दाखवाल असं ग्रहमान आहे। सरकारी कामात असाल तर चांगला आहे रवी, पण तरीही तिथला केतू परत तेच सांगतो की फार गुंतू नका। गृहिणींसाठी 2 सप्टेंबरपासून शुक्र चतुर्थामध्ये आणि सगळी सुख देणारा आहे। एंटरटेनमेंट किंवा मीडिया क्षेत्रामध्ये ज्यांचं काम आहे त्यांच्यासाठी शनी हा शुक्रावर दृष्टी टाकतोय समोरून। नियमबाह्य तो वागू देणार नाही तुम्हाला। शिवाय घरामध्ये काही सुखसोयींसाठी शुक्र आणि बुध चतुर्थात आल्यामुळे हे हवंय ते हवंय, हे इतकं चांगलं हवंय, हे नवीन हवंय असा खर्च कराल। चतुर्थावरती षष्ठेश मंगळाची दृष्टी आहे चतुर्थावर, त्याच्यामुळे जमिनी संबंधीच्या कामामध्ये पण तुम्ही काही ना काही काम कराल। कुटुंबासाठी ऑगस्टमध्ये कारक बुध आणि गुरु हे दुसरे आहेत। कुटुंबस्थान हे दुसरं स्थान। बोलण्यामधून माणसांना बांधून ठेवाल। चतुर्थावरची शनी मंगळ दोघांची दृष्टी जरा घरामध्ये थोडं तुतुमयमय होईल, पण तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय हेल्दी आहे, भांडणाचा नाही, मजा करणारी रास आहात। त्याच्यामुळे त्या तुतुमयमयला फारसा महत्त्व देणार नाही। विद्यार्थ्यांसाठी कलाक्षेत्रामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या संधी आहेत। रवी हा कलेचा पुरस्कर्ता, कारण एंटरटेनमेंटचा तो स्वामी, बुध हा मीडियाचा कारक, शुक्र हा कलांचा कारक, सगळे पंचमामध्ये आहेत। चतुर्थेश आणि पंचमेश, चतुर्थेश बुध आणि पंचमेश शुक्राची युती पंचमामध्ये। क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये उत्तम शिक्षण मिळेल, आणि या दोघांची लाभावर दृष्टी आहे, त्यामुळे जे शिकाल त्यामधून लाभ पण मिळवाल। परदेशासाठी गुरु अष्टमाकडे बघतोय, धनस्थानामधला गुरु। शनी दशमात, राहू फक्त भाग्यात। आत्ता परदेशी जाण्याचा विशेष योग नाही। गरज तिथे असेल
तर सध्या घरापासून थोडे लांब राहाल. जानेवारीनंतर योग आहे. गृहकर्जासाठी गुरु घरासाठी कर्ज मिळवून देईल. धनस्थानातून षष्ठाकडे बघतो. मोठं कर्ज मिळवून मोठी कौटुंबिक प्रॉपर्टी निर्माण करेल. कौटुंबिक प्रॉपर्टी निर्माण झाली आहे आणि तिथे असलेला गुरु अजून त्या कौटुंबिक प्रॉपर्टीमध्ये माणसांच्या बरोबर राहण्याचं सौख्य पण देणार आहे. कारण प्रॉपर्टी निर्माण झाली तरी माणसं सगळी एकत्र राहणं याला फार महत्त्व आहे, नाही का? घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, माणसं हवीत घरामध्ये. 20 ते 40 वयोगटातल्या लोकांसाठी षष्ठावर मंगळाची दृष्टी आहे आणि त्याच्यामुळे उत्साह खूप आहे तुम्हाला. सप्टेंबरच्या सुरुवातीला बुध शुक्र हे घरातल्या आघाडीवर खूप सुख आणणार आहेत. मीडियामध्ये असाल तर नवीन काम तुम्ही करणार आहात, नवीन गोष्टी शिकणार आहात. कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये असाल तर नवीन क्रिएटिव्ह सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी जबाबदारीचं काम तुम्हाला मिळू शकतं आहे. आणि आहे हा उत्साही माणसं, तुम्ही अजून चांगल्या काळामध्ये येणार आहात उत्साहाने. 40 ते 60 वयोगटातल्या मिथुन राशीच्या लोकांना गुरुनी प्रमोशन दिलं असेल, नोकरीमध्ये घराचाही योग आणलेलाच असेल, कौटुंबिक प्रॉपर्टी झाली आहे. कामाचा व्याप सांभाळून आपल्या घराच्या फ्रंटवर स्वतःला गुंतवून ठेवाल. 60 ते 90 वयोगटाच्या लोकांसाठी शनीची चतुर्थावर दृष्टी आहे, मंगळाचीही आहे लग्नातून. आता निवृत्तीपेक्षा घरातल्या गोष्टीमध्ये जास्त रमणार आहात तुम्ही. पण शनी निवृत्तीची जाणीव मात्र देतोच. पुढच्या वर्षीपासून खरंच कामातून निवृत्त व्हायचा विचार कराच. निवृत्त असाल, ज्येष्ठ नागरिक आहात, त्यांना त्यांच्या मौज मजा करण्याच्या स्वभावाप्रमाणे दुसरा गुरु तुम्हाला सगळं मिळवून देणार आहे. 2 सप्टेंबरपर्यंत शुक्र घरातल्या सगळ्या सुखसोयी देणार आहे. आयुष्यामध्ये खूप चांगले समाधानाचे दिवस आहेत असं वाटणारे हे दिवस आहेत. जोडीदाराची पण चांगली साथ मिळणार आहे. शनी सप्तमाकडे बघतोय. अजून काही महिने तरी 10-12 महिने शनी बदलेपर्यंत हे खूप छान दिवस आहेत. तुमच्या कुंडलीतल्या ग्रहांचे परिणाम हे तुमच्या कुंडलीमध्ये पण कुठला ग्रह कोणावर दृष्टी टाकतो, कुणाच्या बरोबर आहे, हे सगळे पण परिणाम बरोबरीने होत असतात. आपण आता यानंतर बघायचं आहे प्रत्येक नक्षत्रासाठी कसे दिवस आहेत. मिथुन राशीसाठी नक्षत्रांप्रमाणे बघूया दिवस कुठले चांगले आहेत. मिथुनेतली नक्षत्र मृग मंगळाचं, आर्द्रा राहूचं आणि पुनर्वसू गुरुचं. मृग नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस आहे 5 सप्टेंबर. धनयोगाचा दिवस आहे 6 सप्टेंबर. कष्टसाध्य धन मिळणार आहे 10 सप्टेंबर, 22 ऑगस्ट, 30 ऑगस्ट, 1 सप्टेंबर. आणि अचानक धन मिळणार आहे 24 ऑगस्ट आणि 3 सप्टेंबर. गृहसौख्याचा दिवस आहे 17 सप्टेंबर आणि 30 ऑगस्ट. आर्द्रा नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस आहे 6 सप्टेंबर. धनयोगाचा दिवस आहे 29 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर. कष्टसाध्य धन आहे 12 सप्टेंबर, 23 ऑगस्ट आणि 2 सप्टेंबर. आणि अचानक धन मिळण्याचा तुमच्यासाठी योग नाही, पण नशीब तुमचं चांगलं आहे 5 सप्टेंबरला. गृहसौख्याचे दिवस आहेत 19 सप्टेंबर, 18 सप्टेंबर पण आणि 31 ऑगस्ट. पुनर्वसू नक्षत्रासाठी अचानक धन मिळण्याचा दिवस आहे 5 सप्टेंबर. नशीबवान आहात 6 सप्टेंबरला. आरोग्य चांगलं आहे 7 सप्टेंबरला. गृहसौख्य मिळणार आहे तुम्हाला 22 ऑगस्ट आणि 10 सप्टेंबर. आणि आरोग्य 30 ऑगस्टला पण तुमचं चांगलं राहणार आहे. कष्टसाध्य तुम्हाला पैसे मिळणार आहेत ते 3 सप्टेंबरला आणि 24 ऑगस्टला. एकूण प्रत्येक राशीला, प्रत्येक नक्षत्राला काही योग असे असतात की खूप तब्येत चांगली ठेवलीत की तुम्हाला चांगले पैसे मिळण्यासाठी कष्ट करू शकाल. काही ठिकाणी काम खूप केलं की पैसे मिळत आहेत आणि गृहसौख्यात माणसं भेटत आहेत आणि मजा येते आहे. मिथुन राशीला आयुष्याची मजा घ्यायची आहे. त्यामुळे घरातली लोक, बाहेरची लोक, मित्रमंडळी, शेजारपाजारी, बरोबर काम करणारे, काहीही, यांना माणसांचं सिलेक्शन नसतं. यांच्याबरोबर लोक आली की यांना मजा येते, यांच्यामुळे लोकांना मजा येते. कसं वाटलं तुम्हाला या महिन्याचं भविष्य? माझा चॅनल सबस्क्राईब करा. मिथुन राशीचं भविष्य तर बघाच, आणि शिवाय मिथुनेच्या बुधाबद्दल मी काय काय सांगितलं आहे हे चॅनल पण माझा बघा. ह्या सगळ्या व्हिडिओंमधून तुम्हाला
प्रत्येक रास जास्त चांगली उलगडणार आहे. अभ्यास करता येतो आहे तुम्हाला. अभ्यास करणाऱ्यांसाठी तर माझा चॅनल नक्कीच चांगला आहे. पुढच्या राशीच्या भविष्यासाठी आपण वाट बघूया. तोपर्यंत बाय बाय.